ज्या वेळेला यशोदेने हे धान्य दिलं वापस केलं आणि म्हणाले काय मला हे धान्य नकोय मग काय पाहिजे न चाहिए तेरी दौलत दुनिया रंग कंचन काया अपने लाल का दर्शन करा दे मैं दर्शन को आया नगरीत जोगी आला आणि मग मात्र धान्य नाही घेतल्याने म्हणाले काय मला तुमच्या मात्र लालाचं दर्शन करू द्या आणि ठरलं काय तर दर्शन करायचं फक्त दर्शनाची आस मनात घेऊन भोले बाबा आलेले आहे आणि मग काय तर तेवढ्यात मात्र कन्हैया देखील जोर जोराने मोठ्याने रडायला लागले इकडे देखील रडायला लागले मोठ्याने रडायला लागले आणि तेवढ्यात मात्र यशोदेने म्हटलं वा दारावरती हे महाराज झाले असा अमंगल वेश आहे आणि यांनीच काही केलं तर नाही ना माझं लाला रडायला लागला मग तिने विचार केला काय करावं बाळ तर शांत होत नाहीये रडायला लागला कान्हा आणि एवढ्या मोठमोठ्याने रडते की काही केल्या समजवताय पण शांत होत नाही मग त्यावेळेला मात्र यशोदा मैया म्हणाली हरकत नाही हे बाबा म्हणताय यांना काही येत असेल हे म्हणतात की तुमच्या लालाचं दर्शन करू द्या मग मात्र कन्हैयाला घेतलं आणि देवादिदेव भोले बाबा द्वारावरती आलेले होते या भोले बाबांच्या हातात कन्हैयाला दिलं तेवढ्यात मात्र या कन्हैयाने रडणं थांबवलं कारण बहिणीचं पहिलं गिराईक आलं होतं ते कशाला दर्शनाला आणि त्यातही कोण होतं देवादिदेव महादेव कसे परत जाऊ देलो बिना दर्शनाने त्याच्यासाठी यशोदेने घेऊन मात्र घरात निघाली आणि हे देवादिदेव महादेव मात्र प्रसन्न झाले का कारण आले होते फक्त मनात एक इच्छा घेऊन एक आस घेऊन आणि ती म्हणजे कन्हैयाच्या दर्शनाची आणि म्हणून देवादिदेव महादेवांचे एक नाव पडलं आणि ते म्हणजे आशेश्वर बोलिए आशेश्वर भगवान की आणि पुढे द्वादशी गेली त्रयोदशी आली पुढे चतुर्दशी आणि चतुर्दशीच्या दिवशी इकडे मात्र कंसाला कळालेलं होतं की देवकीचा आठवा म्हणजे हा दुसरा कोणी नाही तर नंद यशोदेकडे जो कान्हा आहे तो म्हणजेच नंद यशोदेचा पुत्र म्हणजे देवकीचा आठवा आहे हे कळालं होतं पण अशा गोष्टी बनवून सांगतात अशा गोष्टी बनवून सांगतात अरे 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 आणि एवढंच नाही दुसऱ्याला उद्देशून काय करता दुसऱ्याचं बोलून माणसाने पहिले आपलं किती धुतलंय ते पाहू नाही का लोकांना मोठी सवय आपलं पाहिलं तर तिकडं फाटलेलं असतं आणि दुसऱ्याचं नवं गोरं असेल तर त्याला नाव ठेवतात कंस असं केलं नाही जरी माहिती होतं अंदाज होता पण कोणाला बोलले नाही मग बोलावलं पुतणेला सगळे बसलेले आहे आणि भरगच्च अशी सगळ्या तुम्ही समजा मीटिंगच बसली आणि त्या मीटिंग मध्ये मात्र सगळे बसलेले असताना काय करावं तर कंसाने सांगितलं त्याला कारण आकाशवाणी आठवत होती की आठवा मात्र काळ ठरणार आहे आणि म्हणून त्याने सांगितलं नुकतेच
जन्माला आलेले जे बाळ आहेत ते सगळे मात्र परिसरामध्ये फिरायचं आणि एका एकाला मारत निघायचं. कोण हे काम करेल सांगा? सगळे राक्षस बसलेले आहे, सगळे दैत्य बसलेले आहे. आणि तेवढ्यात मग मात्र उभ्या झाल्या कोण? पुतना मावशी. आणि पुतना म्हणायला लागली, कोणी माझी मात्र बरोबरी कोणी करू शकणार नाही. तिने उचलला महाराज विडा, हे काम मात्र मी करेल. आणि ठरलं आणि निघाली होती ते भ्रमण करत फिरत 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 सगळ्या परिसरामध्ये तिने शोधत काढले कोण मात्र जन्माला आलेले आहे नुकतेच बाळ. आणि अशी फिरत फिरत मात्र आली आणि येऊन यशोदेच्या दारावरती हाक मारता यशोदेला. आणि यशोदे मातेने बघितलं ही सुंदर अशी नवी तरुणी आपल्या दारावरती आली. ही नेमकी आहे तरी कोण? आणि आपल्या संस्कृतीप्रमाणे काय अतिथी देवो भव, तिला ते ज्ञात होतं. आणि म्हणून ती लगेच आली आणि पाहतात विचारतात कोण? ती पुतना आपलं काम करायसाठी आली होती, संबंध काहीच नव्हता. पण ती सांगायला लागली तुझ्या आत्याच्या मावशीची मुलगी, तिची लहान बहीण, त्याची मोठी मुलगी, तिची मिसून. कोण कोणाचं काही मिळच लागेल ना यशोदेला. यशोदेने विचार केला असेल. तेवढ्यात पुतना म्हणायला लागली अगं तुझ्या लग्नाला माझं येणं झालं नाही म्हणून मी आता आली. बस यशोदेला फिक्स विश्वासच बसला की ही मात्र आपल्या नात्यातली कोणीतरी. एवढं सांगून राहिले. मग या घरात आल्या, घरात बसवलं. कन्हैया मात्र पाळण्यात होते. आणि तेव्हा मात्र ती पुतना म्हणायला लागली मला कळालं की तुला पुत्र झाला, त्याला पाहण्याकरता मी आली. आणि यशोदेने सांगितलं नाही तो तर झोपलेला आहे. पण कन्हैयाने विचार केला आले तर कशाला, लगेच रडायला सुरुवात केली. मग रडायला सुरुवात केली. पुतना जवळ गेली, पाळण्यातनं कन्हैयाला घेतलं आणि आपला यशोदेचं लक्ष मात्र विचलित केलं. जशी यशोदा आत गेली कन्हैयाला घेतलं आणि ती पुतना आली होती आपल्या स्तनाला विष लावून आणि कन्हैयाला घेऊन आपल्या स्तनाला लावलं. हे काही सर्वसाधारण बालक होते का? जसं पुतनेने स्तनाला लावलं तिचं दूध रडते माझे बाळका समजावी एवढी ताकद संतांच्या चरण रजामध्ये आहे. म्हणजे संतांच्या पायाच्या खालची धूळ, जर साध्या भाषेत सांगायचं झालं एवढी ताकद आहे. आणि हे सांगण्याकरता, हे महात्म्य सांगण्याकरता भगवंतांनी माती खाल्ली आणि पुढे अनेक लीला केल्या. हळूहळू मोठे व्हायला लागले. माखनचोर मंडळ स्थापन केलं आणि या माखनचोर मंडळाचे अध्यक्षच कन्हैया झाले. मग काय पाहायचं काम, आज याच्या घरी तर उद्या त्याच्या घरी. आणि सगळ्या गोपिका मात्र त्रासून गेल्या. रोज रोज काय तर दह्या दुधाचा मात्र नासडा आमच्या घरी होतोय. एक चालली मथुरेला दह्या दुधाचे हंडे डोक्यावरती घेऊन आणि जाता जाता मात्र वाटेत कन्हैया आले आणि मारला तिला खडा. लहानसे काना आणि जसा दगड मारला तो घडा फुटला.
तिला मात्र राग आला. ती निघाली यशोदेकडे आणि यशोदेला जाऊन सांगताय. लगेच दुसरी गोपिका त्याच दिशेने बाजाराला मथुरेत निघाली आणि पाहिलं काय तर कन्हैया मात्र म्हणतो तिला आडवं झाले, दोन्ही हात ठेवले कमरेवर. म्हणत ए गोपिका, ती म्हणते बोल दे, तुझ्या हंड्यात जे आहे तुझ्या माठात जे आहे ते दे मला. ती म्हणायला लागली अरे मी चालली बाजारात मथुरेला आणि तुला कसं काय देऊ. तो कान्हा म्हणतो मी या गोकुळाचा राजा नाही का, दे. ती गोपिका म्हणते अरे कान्हा तू कसा सावळा सावळा आणि ती यशोदा कशी गोरी गोरी. नंद बाबा पा किती छान देखणी आहे. तू या गोकुळाचा राजा होऊच शकत नाही. मग तो बलराम बघ किती छान दिसतो, तो बलरामच आहे राजा असं म्हटलं. कन्हैयाला आला लहान लेकरू आपलंही पा एखाद्याचा मुलगा त्याला पकडा त्याच्या आईला आणि म्हणा काय हे माझी आई आहे, हे माझी आहे. त्याच्या आईला पकडा आणि म्हणा माझी आई आहे. ते येतं ना तुमच्या जवळ काय काय करते बघा आपल्या आईपासून तुम्हाला सोडवायला, नाही का. कारण त्याला माहिती आहे की ही माझी आई आहे. तसंच कन्हैया म्हणतात नाही 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 मीच आहे, मलाच दे. दिलं नाही. तेवढ्यात मात्र पुन्हा तिचंही नुकसान झालं. ती निघाली यशोदेकडे. एका घरीच गेले कान्हाने काय तर जाऊन मात्र ठरलं होतं की ही आपल्याला अशी सापडू देत नाही ना, हिच्या घरी मध्यरात्रीत जायचं. गेले मध्यरात्री आणि मग काय तर तिच्या पतीचे दाढी आणि पत्नीचे केस कायची वेणी आणि या दाढीची न वेणीची गाठ बांधली. आणि अशी गाठ बांधली की ती गाठ बाई कोणाशी सुटेना, कोणाला सुटत नव्हती. ते दोघे त्यातल्या त्यात पत्नीचे केस लांबला आणि ती मात्र चांगली उंच पुरी आणि तिचे नवरदेव घरवाले. मग काय पाहायचं काम, अशी दाढी आणि तिकडून वेणी. आता कैची काढायची, कैची ठेवली कपाटावरती हात पुरत नाहीये तरी मग स्टूल घेतला, स्टूलवर ही उभी झाली आणि स्टूलवर उभी राहून कैची काढणार तोपर्यंत ती उंच ठिंग बांधली सुटत नाही. आणि त्याच्यासाठी ती काढून राहिली होती काय कपाटावर ठेवलेली कैची. आणि कैची काढली आणि मग काय कापून पाहते ती कापत नाही, जाळून पाहते जळत नाही. काय करावं मग आता. मग हे कोणी बांधली, हे काम एकमेवच करू शकते कोण, हा कन्हैया. म्हणून सगळे निघाले कन्हैयाच्या घराच्या दिशेने. तोपर्यंत कन्हैया मागून घरी येऊन तयार कारण त्याला माहित होतं का हे आता असे लोकांना दिसत तर काही येणार नाही. मग पांघरले वरून दोघांनी चालले आणि त्यावेळेला कन्हैयाच्या घरी आले. कन्हैयाचा स्पर्श होताच ती गाठ सुटली. पुन्हा घोड्यात चालू रांगोळी काढली सुंदर अशी गोपिकेनी आणि त्या रांगोळीत मात्र सुंदर असे रंग भरलेले. आणि हा गेला तिथे आणि गोपिकेला म्हणजे काय तुम्ही रांगोळी काढली, तुम्हाला काय रांगोळी तरी काढता येते का, याच्यापेक्षा चांगली रांगोळी मी काढून दाखवतो, फक्त तुम्ही डोळे बंद करा म्हणे. आता यांना वाटलं करल काहीतरी त्याच्यात कलाकारी. या गोपिकेने डोळे बंद केले. जसे डोळे बंद केले कन्हैयानी आणि सगळी रांगोळी असतं की नाही आपल्या घरी सुंदर अशी काढून राहिली. लहान लेकरं जातात त्याला कुणी सांगते का जाण त्याच्या घरची रांगोळी पुसून ये म्हणून, मोडून ये म्हणून.
असं केलं. आणि मग काय, जिच्या घरी मध्यरात्री येऊन दया दुधाचे डेरे फोडले, नासडा केला, ती आली. आणि ही बाजारात जाताना अडवली, ती आली. आणि एवढंच नाही तर जिची वेणी चिंदाडीची गाठ बांधली ती आली. आणि सगळ्या येऊन मात्र मग काय तर यशोदेला गारणा सांगायला लागले. यशोदा, तुला सांगते, तुझ्या कानाला समजव आता. आणि तेव्हा म्हणते काय, अगं यशोदे, आम्ही आता मात्र सांगून सांगून थकलो, पण तू मात्र आता काय कर तर तुझ्या या कानाला समजाव. तुला सांगते, तुला राग येईल पण तुझ्या कानाला सांग. यशोदे ग, तुला येईल राग, तुझ्या कानाला काहीतरी सांग ना ग. यशोदे ग, तुला येईल राग. यशोदे, तुला राग येईल पण तुझ्या कानाला मात्र आता सांग. आणि त्यावेळेला मात्र कन्हैयाला सांगितलं. आणि सांगूनही त्यांनी काही आपलं कमी केलं का, चालूच. आणि म्हणून मग मात्र काय करावं तर कन्हैयाला आईने उखळाला बांधलं, उखळबंधन लिहिला. आणि उखळबंधन लिहिलेमध्ये फार सुंदर प्रसंग आहे. पहिल्यांदा तर देव बांधलेच जात नव्हते हो, पण आईच्या वात्सल्य भावापोटी मग मात्र बांधला गेले. आणि या उखळबंधन लिहिल्यानंतर ही काही कन्हैया गोपिकांसोबत खेळायचे, राहायचे, सगळं करायचे. पण खोड्या काही थांबलेल्या नाही. सगळे कन्हैयाचं कौतुक तर पाहत होत्या, पण गाराणी जाऊन सांगत होत्या. आणि मग काय करावं तर आई म्हणाली, कन्हैया, तू मात्र घरी राहून काही कामाचं नाही. आता तू मात्र मोठा झालाय आणि तू अशा खोड्या करताय, अख्खं गाव मात्र त्रासलेला आहे, गोकुळवासी त्रासले आहे, सगळे येऊन सांगताय. म्हणून तू काय कर, आता तू मात्र घरी राहू नको. मग तू जा कुठे, रानात. कन्हैया म्हणाले, हरकत नाही आई, तू म्हणते तर मी उद्यापासून जाईल. भरलं महाराज दुसरा दिवस निघाला. आणि कन्हैया मात्र म्हणतात आईला, काय आज नाही जाणार पण उद्या जाईल. उद्या जाईन मी राणा संगे घेऊन गोधन, उद्या जाईन मी राणा संगे घेऊन निघाला दुसरा दिवस आणि गेले. आणि तिकडे गेल्यानंतर काही आपलं पराक्रम थांबवलं का, तिकडे मात्र अनेक राक्षसांचा वध केला. वृत्तासुर जो अज्ञानाचं, अंधकाराचं, अंधविश्वासाचं, अंधश्रद्धेचं प्रतीक आहे त्याला मारला. पुढे बकासूर धम्माचं प्रतीक त्याला मारलं. अगासूर पापाचं स्वरूप त्याला मारलं. आणि असं करत करत पुढे एक दिवस जसे हे आता इथं चिलबिल करत खेळून राहिले ना, तसेच कन्हैया देखील गायी राखायला वनात तर गेले पण तिथेही खेळ खेळून राहिले. आणि या आपल्या कोळ्या गावातल्या संपूर्ण गोपाळांना
तिकडे खेळण्यापेक्षा या आता पेंडॉल मध्ये खेळा या. एवढे धुंद झाले. लाल गोरी लाल गोरी आतमध्येच कुठं यमुनेच्या डोहामध्ये युद्ध झालं, घनघोर युद्ध झालं. आणि मग मात्र कालिया हरले आणि त्यावेळेला कन्हैयाला शरण आले आणि म्हणाले, जी आज्ञा असेल ती मात्र मी मान्य करेल. आणि मग कन्हैयाने सांगितलं, आता कालिया तुम्ही इथे राहायचं नाही, मग तुम्ही आता मात्र हा यमुना इथला हा डोह सोडा आणि यमुनेला सोडून मात्र इथून पुढे चला. त्यावेळेला कन्हैयाने सांगितल्याप्रमाणे जायला तयार आहे कालिया. मग कालिया म्हणाले, प्रभू मी जायला तयार आहे, पण मला स्थान तर द्या, सांगा ना मी कुठं राहायचं. त्यावेळेला भगवंताने सांगितलं, रमण द्वीप वरती जा. कुठं? अटरांटिका. आणि तिथे जाऊन मात्र हा कालिया राहणार. तेवढ्यात कालियाने, प्रभू तुम्हाला मात्र मी तुमच्या सवंगडापर्यंत पोहोचवते आणि निश्चित मग मी मात्र हा डोह सोडून निघून जाईल. ठरलं. आणि या कालियाच्या फण्यावरती, कालिया कोण? साप. आणि या सापाच्या, या नागाच्या फणीवरती मात्र कन्हैया उभे आहे. आणि या डोहातून वरती घेऊन कन्हैयाला कालियाने गुलागले. आणि असं शांत नाही, फार सुंदर वर्णन आहे. तांडव गती मुंडन पर नाचत गिरधारी, नाचत गिरधारी हरी नाचत गिरधारी. कुठं? सुंदर असं नृत्य करू लागले. कुठं? त्या फण्यावरती कालियाच्या. आणि मग मात्र बाहेर आले. सर्वांना आनंद झाला. आणि मुळी चेंडू आणणे एवढंच तात्पर्य नव्हतं. काय होतं? कालियाला मात्र तिथून स्थलांतरित करणे. आणि त्यानंतर बाळा गाव दावाग्नी लागला. तो मात्र कन्हैयाने गिळला. बघा, पहिले तर जलशुद्धी कन्हैयाने केली. ही जलशुद्धी म्हणजे कशी? ही जलशुद्धी म्हणजे कालियाचं जे विष आहे ते विष पाण्यात जात होतं आणि त्याच्यातून मात्र रक्षण केलं. दुसरा, दावाग्नी गिळला म्हणजे अग्नीची शुद्धी केली. ही दावाग्नी आपल्याही संसारात असो की परमार्थात प्रतिकूल परिस्थितीत मात्र मनस्तापाचे झटके लागतात आणि ते म्हणजेच हा दावाग्नी आहे. आपण आधीही बघितलं, पुतनेला मारलं म्हणजे वासनेला, वासनेचं असं आहे. तृणावर्ताला मारलं, तृणावर्ताचा नाश म्हणजे रजोगुणाचा नाश. आणि पुढे मग मात्र सत्वगुण प्राप्ती होते. आणि ती कधी? भक्ती स्फुरल्यानंतर. भक्ती. आणि ही भक्ती मात्र सर्वांमध्ये रममाण आहे. कुठे? हृदयामध्ये. ज्यांच्या हृदयात भक्ती स्थित आहे ते सर्व मात्र गोपाळ कन्हैया समवेत खेळत आहे. आणि खेळता खेळता सुंदर असे, जसं कन्हैया म्हणेल, कारण अध्यक्ष होते ना कमिटीचे, सर्व दूध दही माखन जे लोणी